स्पर्धेकरिता आलेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। चला GT11 माकणे आपण 12वा खेळाडू पाठवा इथे। राजेश किणी साहेब खानिवड्यावरून इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 5000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। तर आदरणीय तुषारजी पामाळे साहेब इथून मार्गस्थ होत आहेत। आता ते मॅचचा आनंद मैदानात जाऊन घेतील। व्यासपीठावर होते कधीपासून आणि त्यांच्या समवेत वैभवजी गरज साहेब आपल्याला बघायला मिळतात। षटक क्रमांक पहिला आपण बघितलं, व्हाईट बॉल इथून अजय गरजच्या बॅट मधून चांगला फटका बघायला मिळतोय। अल्पेश पाटील अप्पू पुढे येतोय, चेंडूला अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। धावसंख्या आपण बघितली तर 2 धावा, धावसंख्या आपण बघतोय 3 धावा। एक चेंडूचा खेळ होताना अजय गरज याकडे क्लास आहे, एक सिनियर खेळाडू आहे, परंतु काय जबरदस्त फिटनेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अजय गरज यांचा बघायला मिळतोय। खानिवडे गावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो। फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला पाठवलाय इनफिल्डच्या वरून, क्षेत्ररक्षक तैनात आहे का तर पोहोचला होता क्षेत्ररक्षक, ती साइड सर्कलच्या मध्ये उभा असलेला मिडॉनला क्षेत्ररक्षक आला होता। चेंडूपर्यंत राहुल किणी होते, चेंडूला व्यवस्थित बघितलं, झेल घेण्याचा प्रयत्न दिसला परंतु झेल सुटला। इथे अजय गरजला मिळालेलं जीवनदान येणारे चेंडू दर्शवतील की हा जीवनदान किती महाग ठरू शकतोय। इथून सुशांत किणी 2 सामने पराभूत झालेत, एक सामना जिंकलेला आहे, विजयाची नितांत गरज त्यांना सुद्धा आहे। यावेळेला अजय गरजच्या बॅटमधून हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय, एक धाव पूर्ण केली गेली, एका धावेने धावसंख्या 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात। यंग स्टार टेंबोडे उमरोळी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय 6 या धावसंख्येवर 3 चेंडूंच्या समाप्तीखेर मिस्टर सुशांत अजित किणी गोलंदाजी ट्रॅकवर। सुशांत किणीच्या या चेंडूला सिली पॉइंटला खेळलंय, एक धाव पूर्ण केली गेली। आपण बघतोय सुनील किणी, प्रमोद किणी, भूपेश गावड, त्यानंतर भूपेश गरत माफ करा आणि दिवाकरजी पाटील साहेब इथे आपण बघतोय मार्गस्थ होत आहेत। सकाळच्या सत्रापासून भोजनासाठी चाललेत, त्यानंतर परत एकदा मात्र ते हजेरी लावतील। यावेळेला काही जबरदस्त फटका खेळला गेलाय, नीटचा चेंडू आला नव्हता बॅटवर। एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 8। षटक क्रमांक पहिलं 5 चेंडूचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा होत्या। फटका तर चांगला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक विश्वास आहे चेंडूच्या खाली आणि ह्या आधी कधी चुकी होताना बघितली नव्हती, कारण विश्वासचा शेवटच्या क्षणाला म्हणजे चेंडू त्यांच्यापासून 3 ते 4 फूट लांब असेल तेव्हा हातांची उंजळ खाली होती, परत त्यांनी हात वर करून झेल घेण्याचा प्रयत्न केला, तिथे ते कन्फ्यूज झाले थोडेसे आणि चेंडू सुटतोय। नक्कीच रिप्ले मध्ये बघायला आवडेल शेवटच्या क्षणापर्यंत कशा पद्धतीने मात्र विश्वासने हातांची उंजळ बदलली।
आदरणीय भावेश विश्वनाथ वजे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन रुपेशजी पाटील साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत सन्मान करावा ही आपणास नम्र विनंती करतोय. ऑन स्क्रीन आपण बघितलं रुपेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते भावेश वजे साहेबांचा सन्मान होताना षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकात 10 धावा आलेल्या आहेत. भावेश वजे यांच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग करिता 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. विश्वास पाटील इथे येतात, विश नेटवर्कचे सर्व आहेत आणि गोलंदाजीची धुरा सांभाळताना षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. इथून पहिला चेंडू घेऊन येतील विश्वास पाटील. 45 नंबरची जर्सी आपल्याला बघायला मिळते. GT11 माकणे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यावेळेला उजव्याशीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. भावेश विश्वनाथ वजे साखरे यांच्याकडून 2000 रुपये आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. व्हाईट बॉलने षटकाची सुरुवात झाली. याआधी आपण बघितले तर व्हाईट बॉलने षटकाची सुरुवात झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिला बॉल व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये बघायला मिळाला. विश्वास पाटील अडचण निर्माण होते. डेट चेंडू घोषित करतात पंच. धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा. एक षटकाचा खेळ होताना 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल विश्वास पाटील. या वेळेला अजय घरतचा क्लास. मिड विकेटला टार्गेट केलंय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. काही फटका खेळला गेला इथे. फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये वजन होतं, फटक्यामध्ये आपण बघितलं तर क्लास होता. खानिड गावाचा हा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. अजय घरत 6 धावांसाठी खेळला गेलाय फटका. सुरेख टायमिंग. कॅमेरामॅनचं कौतुक करेन आम्ही मुनीत कुडू यांचं सुद्धा. अप्रतिम कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला कॅप्चर केलं गेलंय. इथून अजय घरत हवेमध्ये चेंडू थोडा वेळ होता, थोडासा क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात पडला. सिटी पॉइंटचा खेळाडू पुढे येतोय, चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितलं तर 18 धावा. 2 चेंडूचा खेळ होताना आपण बघा जर एक प्रोजेक्टेड स्कोर बघितला तर 83 आहे. इथून आपण बघितलं तर करंट रन रेट 13.50 आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव निघून जातोय. प्रफुल्ल पाटील PP उमरोळी यांचा iPhone 13 हा मोबाईल VH11 भामटपाडाच्या स्टँड मधून कोणी उचलला आहे, कोणाकडे दिला होता त्यांनी, तर तो त्यांचा परत करायचा आहे, नाहीतर समालोचन कक्षामध्ये आणून द्या. विश्वास पाटील यावेळेला आपण बघितलं तर वाईड बॉलचा इशारा आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. विश्वास पाटील यांनी फिल्डिंग करणारा संघ आपण बघतोय रेफर करतोय. तर माफी असावी, प्रफुल्ल पाटील नवसई यांचा तो iPhone 13 मोबाईल आहे, कोणाकडे असेल तर कृपया आणून द्यायचा आहे. VH11 भामटपाड्याच्या स्टँड मधून तो मोबाईल गेलेला आहे, तर कृपया प्लीज आणून द्या. iPhone 13 आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. GT11 माकणेचा गोलंदाज आपण बघितलं विश्वास पाटील. पंचांच्या निर्णयाच्या विरोधात अपील केलं गेलं. इथे पंच दर्शवतील. तिसरे पंच पोहोचलेले आहेत. वॉर रूम मध्ये आपण बघतोय विश नेटवर्कची पूर्ण टीम आणि तिसरे पंच मात्र रिप्ले मध्ये बघतायत.
फेअर डिलिव्हरी आहे. इथून आपण बघितलं तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. पंचांच्या निर्णयाच्या विरोधात आले होते विश्वास आणि मात्र तिसऱ्या पंचाने फेअर डिलिव्हरी घोषित केली गेली. इथून आपण बघतोय ऑरेंज कॅप होल्डर आणि पर्पल कॅप होल्डर रुपेश पाटील आणि राकेश कुडू इथे आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या समवेत संदेश पाटील. एकाच्या नावावर जास्त धावा आहेत रुपेश पाटील यांच्या, तर दुसऱ्याच्या नावावर जास्त विकेट. यावेळेला विश्वास पाटील फर्स्ट वॉर्निंग दिलेली होती. इथून आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 19 धावा. आदरणीय सौभाग्यवती राधा जितेंद्र पामाळे मॅडम आणि जितेंद्र धर्मराज पामाळे सर थोड्याच वेळात इथे उपस्थित होणार आहेत. नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. पुन्हा एकदा मात्र जनतेने त्यांना संधी दिली 5 वर्षासाठी चांगलं काम करण्याची आणि त्या पुन्हा एकदा निवडणूक जिंकून नगरसेविका झालेल्या आहेत. पालघर नगर परिषद त्यांचं इथे शुभागमन होतंय. मी या दाम्पत्याला विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. यंगस्टार टेंभोडे उमरोळी संघ जाऊन पोहोचलेला आहे 19 या धावसंख्येवर. 1.5 षटकांचा खेळ होताना फटका तर चांगला खेळला. इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. पंचाच्या निर्णयाची बघतोय आम्ही वाट, कारण चेंडू वन बाउन्स आहे की डायरेक्ट गेलाय हे मात्र पंच दर्शवतील. 19 धावा झाले. डिसिजन पेंडिंग आहे आणि पंचांचे हात वर झालेत. षटकार आलाय. 2 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय 25 धावा. जबरदस्त टायमिंग मागच्या चेंडूवर आपल्याला बघायला मिळतोय. घेतोय छोटासा आम्ही डीजे ब्रेक. कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. अनिल गावड टेंभोडे थँक्यू डीजे थँक्यू. आदरणीय जितूदादा पामाळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती राधाताई पामाळे मॅडम विद्यमान नगरसेविका पालघर नगर परिषद. मी विनंती करेन सन्मानाने आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांच्या समवेत असलेला महिला वर्ग आपण सर्वांनी या व्यासपीठावर यायचं आहे. अप्रतिम असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना टेंभोडे उमरोळी यंगस्टार हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या 25 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर 2 षटक झालेले आहेत. धावा झाले धाव फलकावर 25. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना षटक क्रमांक 3 जीत गावड, माफ करा हेमंत आहे गोलंदाज. हेमंत आपल्याला बघायला मिळतोय. इथून फटका तर चांगला खेळला. षटकारासाठी चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधोमध 6 धावांकरिता. कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. थँक्यू डीजे थँक्यू. हेमंत पाटीलच्या अगेन्स्ट आपण बघतोय
अगेन्स्ट षटकार येताना अजय घरतच्या बॅट मधून आपण बघतोय 40+ क्रिकेटचा हिरो आहे. 40+ क्रिकेट खेळतोय असं कोणाच्या ध्यानीमणी स्वप्नीही नसेल अजय घरतला बघितल्यावर. काय बॅटचं ब्लेड ओपन करण्याची पद्धत, अचूक टायमिंग आणि शॉट सिलेक्शन जबरदस्त आहे. पुन्हा एकदा हेमंत यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला मात्र शॉट थर्ड मॅनला पाठवलंय एका धावेसाठी. डायरेक्ट फेकी झाली होती परंतु सुरक्षित आहेत घरामध्ये दोन्ही फलंदाज. खास करून स्ट्राईक एंडला गेलेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर आदित्य. 6 चेंडूमध्ये 9 धावा, 8 चेंडूमध्ये 20 धावा. अजय घरत क्लास दाखवतोय. अजय घरत एका बाजूने आहे तोपर्यंत धावांची गती वाढवण्याचं काम नक्कीच यंगस्टार टेंबोडेच्या बाजूने आपल्याला बघायला मिळेल. 2.2 षटकांचा खेळ होताना 32 धावा तब्बल धावफलकावर लागल्या गेल्यात. धावा झाल्या धावफलकावर आपण बघतोय 7. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. 32 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस आहेत. ही जमेची गोष्ट आहे. एका बाजूने आपण बघतोय हेमंतला टार्गेट केलंय. 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 83चा दाखवतोय. या वेळेला आपण बघतोय चेंडूला पाठवलंय 4 धावांकरिता. इथून आपण बघतोय चौकारानंतर आदित्यने सुद्धा आपले हात खोललेले आहेत. 36 धावा धावफलकावर ऑन स्क्रीन आपण बघतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय जितूदादा पामाळे, त्यानंतर आपण बघतोय राधाताई पामाळे मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम इथे उपस्थित झालेत. महिला वर्ग आहेत. यावेळेला पुन्हा एकदा हिच लागली. चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची बाहेरील कडा लागली. पहिल्या स्लिप मध्ये चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय हेमंत विकेटच्या शोधात आहे परंतु धावा मात्र जास्त येताना आपल्याला बघायला मिळतात. कुठल्याही प्रकारचा विकेट मात्र इथून मिळत नाही तो म्हणजे GT11 माकणे या संघाला. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नाणेफेक जिंकली होती. या वेळेला फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा आल्या तब्बल अर्धा डझन. 6 धावा. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा आगरी समाजाची. थँक्यू डीजे अनिल दादा गावड यांचं गुणगान गाणारं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. टेंबोडे गावचं अनमोल रत्न म्हणून अनिल दादा गावड यांचं सुद्धा नाव आपल्याला ऐकायला मिळतंय. इथून आपण बघतोय फटका चांगला खेळलाय. अल्पेश पाटील पुढे येतोय. अप्पू चेंडूला अडवतोय फेकतोय तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या आपण बघतोय तब्बल 3 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघितलं तर 44 विदाउट लॉस. ही जमेची बाब आहे यंगस्टार टेंबोडे उमरोडी या संघासाठी की कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. हात खोलण्याची नामी संधी येणाऱ्या 3 षटकांमध्ये आहे. लगातार 3 षटकार अजय घरत यांनी मारले तर जयवंतजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय जयवंतजी पाटील साहेब
यांच्या माध्यमातून आपण बघतोय प्रिशा प्रोजेक्ट वॉरियर्स साखरेचे सह संघमालक आपल्याला बघायला मिळाले. 3 संघमालकांपैकी एक जयवंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इथून हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, कारण या हार्दिक ठाकूर आहे हा, आणि हार्दिक ठाकूरने कालच्या दिवसामध्ये प्रभावित केले सर्वांना, सगळ्यांची मनं जिंकलेत या युवा गोलंदाजाने. याच्याकडे गती नाही, परंतु याच्याकडे स्विंग आहे, याच्याकडे व्हेरिएशन आहे, आणि या गोलंदाजाने सगळ्या संघमालकांना मात्र भाग पाडले त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी. कारण पुढील ऑप्शन असेल त्यावेळेला या खेळाडूवर नक्कीच मोठी बोली लागेल. कारण या वेळेला आपण बघितलं हार्दिक काय अफलातून गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. हार्दिक डाव्या हाताने इथून आपण बघितलं तर फलंदाज बाद होताना बघा, विकेट टेकर गोलंदाज मी का म्हणतोय ह्याला, तर जे 3 षटकांमध्ये झालं नाही ते करून दाखवण्याची कामगिरी करताना हार्दिक ठाकूर आपल्याला बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम बिरवाडी, युवा गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. इथून जीत गावड येतोय मैदानाच्या आतमध्ये. टेंबोडे गावचा हा खेळाडू, ह्याने सुद्धा सगळ्यांची मनं जिंकलेत. कालच्या दिवसामध्ये काय अप्रतिम फलंदाजी केली होती जीतने. त्याने म्हटलं की 2 वर्ष बाहेर राहून सुद्धा संघ मालकांनी दाखवलेला विश्वास, आणि तो विश्वास सार्थ ठरवताना जीत गावडला आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये काय अप्रतिम फलंदाजी केली होती. रिहान सुपर किंग बहाडोली एका बाजूने कल्पेश कडू, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय कुणाल गरज सरपडा, हे 2 संघमालक बघायला मिळतात. इथून जागेवर उभा राहून खेळण्याचा प्रयत्न केला होता, फक्त डावा पाय पुढे गेला होता, उजवा पाय क्रीज मध्ये आपल्याला बघायला मिळाला, आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू निर्धाव निघून जातोय. इथून षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे. प्रफुल्लदादा पाटील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया या दुपारच्या सत्रामध्ये वेलकम. या वेळेला फटका तर मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट फेकी विश्वास, आणि बघूया पंच काय डिसिजन देतील. विश्वासने तर मांग केले, तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल का, तर एस डेफिनेटली इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली, कारण चेंडूला बघून दिशा बदललेली आहे का जीत गावडने, हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. ऑन फील्ड पंचाने तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा चेंडू टाकलेला आहे, तिथून आता निर्णय काय येतोय आपण बघूया. डिसिजन पेंडिंग. तर इथे तिसऱ्या पंचाने म्हटलंय की तो त्याने दिशा बदललेली आहे. एस्टनच्या बाजूने मात्र धावत होता आणि जीत गावड इथे बाद होतोय आणि पूर्णपणे दिसते इथे बघा सगळे प्रेक्षक सुद्धा बघत असतील ऑनफील्ड पंचांच्या निर्णयाच्या विरोधात मात्र ऑनफील्ड पंचांनी निर्णय दिला नव्हता, तिसऱ्या पंचांकडे सोपवला होता आणि आपण रिप्लेमध्ये आता ऑनस्क्रीन बघणार आहोत. कारण पूर्णपणे आपण बघितलं तर तो व्हाईट लाईनच्या रेषेच्या अगदी म्हणजे ती जी खेळपट्टीची रेषा आहे तिथून धावत होता आणि त्यानंतर विश्वासने चेंडू हातामध्ये घेतल्यानंतर त्याने दिशा बदललेली आहे पूर्णपणे. आणि बघा या वेळेला बघा आतापर्यंत व्यवस्थित आहे आणि इथून त्याने डायरेक्ट टर्न घेतलेला आहे कारण त्याने इंडिकेटर दिला नाही आणि डायरेक्ट टर्न घेतल्यावर अपघात होणारच आणि तोच अपघात इथे होताना आपल्याला बघायला मिळाला. विश्वासचं कौतुक करेन, एस्टनचा वेध न घेता डायरेक्ट त्याच्यावरच चेंडू फेकला कारण क्रॉस झाला होता तो. हे विश्वासला माहित होतं की इथून मला हा विकेट मिळू शकतो. ही बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतोय विश्वास. इथे जीतला बाद केल्यानंतर जी धावां
झपाट्याने वाढत होत्या त्याच्यावर अंकुश लागण्याचं काम इथे होताना आपल्याला बघायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं 44 धावा होत्या 3 षटकानंतर. इथून ह्या 5 चेंडूमध्ये हार्दिक ठाकूरचं मी प्रचंड कौतुक करेन इथे. कारण पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर लगातार आपण बघितलं तर इथे 4 चेंडू निर्धाव फेकले, त्यामध्ये 2 गडी बाद केलेत. या 3 षटकामध्ये 44 आणि 4थ्या षटकामध्ये फक्त 2 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी, 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. अप्रतिम अप्रतिम, खरोखरच कौतुकास्पद कामगिरी करताना हार्दिक ठाकूर मॅन फ्रॉम बिरवाडी आपल्याला बघायला मिळाला. इथून नवीन फलंदाज झालाय चिन्मय तरे. यानंतर होणारा सामना तानसा किंग आणि विहा 11 भामटपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन 6व्या षटकातील शेवटचा चेंडू पडण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नम्र विनंती असेल. आदरणीय देवानंदजी वजे साहेब इथे उपस्थित होताना मुख्य व्यासपीठावर त्यांचं आम्ही करूया सहर्ष स्वागत. तर मी विनंती करेन स्वागत सन्मानाकडे आपण वळूया. आदरणीय जितूदादा पामाळे साहेब आणि राधाताई पामाळे मॅडम दोघांना सुद्धा विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. आदरणीय देवानंदजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. विद्यमान नगरसेविका पालघर नगर परिषद राधाताई पामाळे मॅडम आणि त्यांचे पती जितूदादा पामाळे यांचा आपण सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय देवानंदजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतोय. थँक्यू सो मच. आपण आलात त्याबद्दल आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तंबा ती दुसरी शाल पाहिजेच, कारण शॉलला सुद्धा वाटतंय की दुसरी आलीच पाहिजे, कारण खूप प्रयत्न केले राहत नाही. तर इथे आपण बघतोय शुभ सन्मान होताना देवानंदजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते. यावेळेला आपण बघतोय 1 चेंडू पडून गेलाय, 1 धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. नक्कीच हे षटक संपल्यानंतर आपण उर्वरित मान्यवर आलेले आहेत, टेंबोडे गावातून महिला भगिनी आहेत, त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. सुशांत अजित किणी गोलंदाजी ट्रॅकवर आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडूवर मुख्य मदार असेल, कारण आतापर्यंत 1.1 षटकाचा खेळ सुशांतच्या माध्यमातून होतोय आणि इथे आपण बघितलं तर 11 धावा त्याने खर्च केल्यात. प्रफुल्ल पाटील नवसई यांचा आयफोन 13 हा मोबाईल विहा 11 स्टँड मधून गेलेला आहे, तर कृपया कुठे असेल कोणाकडे असेल तर आणून द्या, ही आपल्या नम्र विनंती आहे. इथे चिन्मय सुद्धा बाद झालाय, एकामागून एक गडी बाद होत चाललेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय की नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर राज. कालच्या दिवसामध्ये काय अप्रतिम फलंदाजी केली होती तानसा किंगच्या अगेन्स्ट. शेवटचा सामना खेळला होता, 1 हँडेड सामना आपल्या बाजूने झुकवला होता. षटक क्रमांक 5 सुरू आहे, 47 वर 3 ही स्थिती आहे. 3 षटकांच्या समाप्तीखेर 44 धावा होत्या आणि मागील 8 चेंडूंचा आपण विचार केला फक्त 3 धावा आल्यात. सुरेख गोलंदाजी, कमबॅक केलं इथे GT 11 माकणेने. गोलंदाज पुन्हा एकदा सुशांत किणी आपल्याला बघायला मिळेल. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी राज इन्फॉर्म बॅटर आहे. या स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि तोच राज आपल्याला बघायला मिळतोय स्ट्राईक एंडवर. यावेळेला फटका तर चांगला खेळलाय, इनटू द गॅप, 1 बाउन सीमारेषा पार. मालिकावीर बाईकला मात्र टार्गेट केलंय. लक्ष असेल कदाचित राजचं या बाईकवर आणि चेंडू थेट बाईकला जाऊन धडकलाय. आदरणीय राजू पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र ही बाईक आपल्याला स्पॉन्सर केली गेले मालिकावीर म्हणून आणि प्रथम पारितोषिक 1,21,000 ही रक्कम सुद्धा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. धावा झाले धावफलकावर आपण बघतोय 51, 51 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 5. 3 चेंडूचा खेळ होताना सुशांत राजच्या अगेन्स्ट मात्र चांगली गोलंदाजी होते. विनायक पाटील बाबू या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बाबूची बॅट तळपलेली नाही. मोठ्या अपेक्षा आहेत बाबूकडून सुद्धा, कारण बाबू जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मैदानात
मात्र चांगले फटके चौकारासाठी जे फटके असतात ते चांगले फटके आपल्याला बघायला मिळतात. खास करून बॅकवर्ड पॉइंटला काय जबरदस्त खेळतोय. इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुशांत किनी तयार होताना आपल्याला बघायला मिळेल. फटका तर मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता अजय घरतने, परंतु इथे संपर्क नीटचा नाही, चेंडू निघून गेला. निर्धाव. षटक क्रमांक आपण बघितलं 5वं सुरू आहे. 3 षटकामध्ये 44 धावा होत्या. असं वाटलं होतं की 6 षटकांच्या समाप्तीखेर कमीत कमी 75-80 धावा धावफलकावर लागतील, परंतु इथे आपण बघितलं तर 2 षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. 52 52 3. यावेळेला अजय घरत पुन्हा एकदा आपण बघतोय जणू काही ऍक्शन रिप्ले आपण बघतोय. आणि या वेळेला आपण बघितलं तर षटक संपल्यानंतर ते मार्गस्थ झाले होते आणि याच अनुषंगाने पंचांनी नाबाद ठरवलंय. 5 षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 52 52 धावा धावफलकावर. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय दीक्षा पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत टेंबोड्यावरून. तर मी विनंती करेन किशोरजी वजे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. सौभाग्यवती दीक्षा पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत. टेंबोडे क्रिकेट महिला क्रिकेट संघाची एक म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाची आपण म्हटले तर शेफाली वर्मा ती टेंबोडेची आहे. अप्रतिम फटकेबाजी करते. माहेर सफाळे गाव आहे. आम्हाला राकेश कुडू दर्शवतात की आमच्या सफाळेचे आहे. ऑन स्क्रीन सुद्धा आपल्याला बघायला मिळतात दीक्षा पाटील मॅडम आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण बघतोय किशोरजी वजे सरांना. त्यानंतर रत्नाकर पाटील साहेबांना विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. सन्मान होईल ज्योती जयप्रकाश पाटील मॅडम यांचा. तर मी विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. सौभाग्यवती ज्योती जयप्रकाश पाटील मॅडम. टेंबोडे गावातून प्रचंड मात्र प्रेक्षक या सामन्याकडे वळताना आपल्याला बघायला मिळतात. त्यातील हे मान्यवर त्यांचा सन्मान या व्यासपीठावर होताना आपण बघतोय. आणि त्यांचं माहेर साखरेचं आहे त्यामुळे त्यांनी आवर्जून हजेरी लावलेली आहे. रुपेश पाटील म्हणतात की आमच्या ताई साहेब आहेत त्यामुळे ही नाती मात्र इथे जपली जातात. त्यानंतर माया प्रकाश पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत टेंबोड्यावरून आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन संदेश पाटील यांना. अजय दिनकर घरत 16 चेंडू 30 धावा. काही जबरदस्त फलंदाजी, एक विस्फोटक फलंदाजी इथे मात्र संपुष्टात आलेली आहे. पहिल्या 3 षटकामध्ये यंगस्टार टेंबोडे उमरोळी संघ वर्चस्व प्रस्थापित करत होता आणि मागील 3 षटकांमध्ये GT11 माकणेने कमबॅक केलंय. अप्रतिम. आदरणीय वैभव घरत साहेबांना विनंती करेन साधना हौसराज घरत मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा अशी विनंती करतोय. चेंडू निर्धाव फेकला गेलाय. या हार्दिकचं खरोखर कौतुक करावं लागेल. हार्दिक ठाकूरने सामन्याचं चित्र पलटवलेलं आहे. GT11 माकणीच्या बाजूने मात्र हा सामना आपल्याला बघायला मिळेल यात काही शंका नाही, कारण 44 धावा 3 षटकांमध्ये होत्या. इथून पंच दर्शवतात तिसऱ्या पंचाची मदत घेतली. नो आहे की नाही ते बघण्यासाठी. खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही. राजन पाटील हे संघ मालक आहेत आणि ते फलंदाजीसाठी जर आले तर जितेंद्र पामाळे साहेब शिवसेना तालुका प्रमुख उबाटा पालघर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. नो चेंडू घोषित केला गेलाय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय.
राजन पाटील हे जरी मैदानात उतरले तरी त्यांच्यासाठी जितेंद्र पामाळे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. फ्री हिटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय किशोरजी वजे साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतोय. चंद्रकला चंद्रकांत किणी मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. षटक क्रमांक 6 सुरू आहे. मागील आपण बघितलं तर 16 चेंडूमध्ये फक्त 11 धावा आल्यात आणि त्यात योगदान आहे ते हार्दिकचं. 10 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आणि 1 गडी बाद. इथून चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा मात्र चांगली गोलंदाजी होताना ऑन स्क्रीन आपण स्वागत सन्मान बघतोय. धावा झाले धावफलकावर 56. त्यानंतर आदरणीय विक्रमजी मोहिते साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी राकेशजी कुडू साहेबांना विनंती करतोय. इथून चेंडू चांगला हाताळला गेला. षटक संपलंय. 6 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय आणि धावा झाल्यात 6 षटकांच्या समाप्तीखेर. विजयासाठी 57 धावांचं लक्ष असेल. दोन्ही संघांना विनंती करेन कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता लगेच मैदानाचा ताबा घ्या. विक्रम मोहिते सरांचा सन्मान करताना आपण राकेश कुडू साहेबांना बघतोय. पालघर नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका आदरणीय सौभाग्यवती राधा जितेंद्र पामाळे मॅडम टेंबोडे यांच्याकडून 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या लीग साठी आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आदरणीय प्रशांतजी गोवारी साहेब साखरे आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक आदरणीय प्रमोद शेडगे सर आणि त्यांच्या समवेत असतील. तर मराठी IPL समालोचक आदरणीय कुणाल दाते सर जॉईन झालेले आहेत आणि या आपण ऐकूया कुणाल दाते सरांना या दुसऱ्या डावातील सुरुवातीला. धन्यवाद. मॅडम टेंबोडे यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य अग्र प्रीमियर लीग करिता आलेलं आहे. त्यांचं करूया आपण आभार व्यक्त. धन्यवाद. धन्यवाद. मनोजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आपलेच भूमिपुत्र खूपच चांगले समालोचक आणि त्यातल्या त्यात स्पर्धेवर आपण पाहतोय खूप चांगल्या आवाजाची भुरळ त्यांनी देखील पाडली आहे. तसंच आडणेगावचा सुपुत्र आपला सगळ्यांचा लाडका समालोचक आणि त्यातल्या त्यात पालघर भूषण असा पुरस्कार मिळालेला आपला समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे हे देखील खूप चांगलं काम सातत्याने करतात आणि त्याचमुळे आडणे गावाला पडलेलंच ते स्वप्न आहे समालोचन क्षेत्रातलं. सातत्याने अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. त्यांचे कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि तेवढंच कौतुक आहे या संपूर्ण शिलेदारांचं ज्यांनी ही स्पर्धा 9व्या पर्वामध्ये तुमच्या समोर आणली आहे. देवानंद कृष्ण वजे अध्यक्ष आहेत या आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे. भूपेश गणेश गावड उपाध्यक्ष आहेत.
योगेश रमेश तरे सचिव आहेत, रुपेश नरेश पाटील खजिनदार, रत्नाकर अरुण पाटील सल्लागार. आदरणीय प्रशांतजी गोवारी साहेब इथे उपस्थित होताना साखरे गावातून आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या समवेत आदरणीय जयवंतजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं करूया शब्दफुलाने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर रत्नकांत अरुण पाटील सल्लागार, सहसचिव किशोर नारायण वजे, प्रशांत रमाकांत किनी सहखजिनदार आणि त्यातल्या त्यात आमचे चारी गटातले सल्लागार पारगाव गट, सफाळे गट, उमरोली गट आणि चांदीप गट, मनोज पाटील, संदेश पाटील, विनोद पाटील आणि संजय गजानन घरत. या सगळ्याच मंडळींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी एक भव्य दिव्य लीग ते दरवर्षी आपल्याला देत असतात. आदरणीय या स्पर्धेचे उपाध्यक्ष भूपेशजी गावड सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांतजी गोवारी साहेब साखऱ्यावरून इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतोय. प्रशांतजी गोवारी साहेबांना विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. तर भूपेशजी गावड साहेब आग्री प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण प्रशांतजी गोवारी साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सुरुवात रनचेसला. पहिलाच बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग खाली, झेल होण्याची शक्यता, झेल टिपलाय, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट गारद. पियुषने हा एक झेल टिपलाय. आग्री प्रीमियर लीग म्हटल्यानंतर मगाशी एक चांगली कमेंट आली होती की आग्री भाषेमध्ये कॉमेंट्री करा. मी मगाशी म्हटलंही होतं की गेले 35 वर्ष मी नवी मुंबईच्या तुर्भे गावात राहिलोय. आग्री समाजाशी एकदम जवळचा संबंध आहे. माझे ऑलमोस्ट 99% जे मित्र आहेत ते आग्री आहेत आणि त्यामुळे आग्री भाषा खडानखडा मला माहिती आहे, मी बोलू शकतो. आता 12th मॅन बरोबर नुकतंच बोललोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फक्त जो भाषेचा लहेजा आहे तो प्रत्येक कोसागणिक 12 कोसानंतर भाषा बदलते. ब बाय या सगळ्या गोष्टी आहेत. क कला कट चालला आणि नुकतंच मी टेंबी खोडाव्याला गेलो होतो, तिकडची भाषा थोडीशी वेगळी. तिथे मला हेलिकॉप्टरला सांगितलं डेलेन्शा शॉट, तो माझ्या लक्षात आहे. आणि पारगाव गटामध्ये कट चालल्याला म्हटलं जातं काय चालला. या सगळ्या गोष्टी आणि मी म्हणूनच मगाशी म्हटलं. आणि आमच्या नवी मुंबईमध्ये म्हटलं जातं कुठे चालल्याला काय चाललंस. या सगळ्या गोष्टी आहेत. ऑन साइडला दिशा दिली आहे, एक सिंगल इथे मिळताना दिसते आणि आता खातं उघडलंय GT11चं. आदरणीय चंद्रकला चंद्रकांत किणी मॅडम साखरे यांच्याकडून या स्पर्धेकरिता 600 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. हे प्रेम आहे आपल्या आग्री समाजावर आणि त्यातल्या त्यात सगळ्या माता भगिनी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ते उपस्थित झाल्यात. आपले सहर्ष स्वागत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, फिरवलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, मिडविकेटला येतोय षटकार. 6 धावा. चांगलं टायमिंग. आणि त्याचमुळे ज्या वेळेला IPL मध्ये कॉमेंट्री करत होतो त्यावेळेला आग्री भाषा आपल्या महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि ती देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. आग्री भाषा सुरेश रैनाला आवडली. आमचे जे समालोचक मित्र होते केदार जाधव जे भारतीय टीमसाठी खेळलेले आहेत त्यांना आवडली. ते देखील माझ्या बरोबरीने आग्री भाषा बोलण्याचा प्रयत्न करायचे. अनेक वेळेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये मला दाद देताना बोलायचे बरोबर बोललंस तू दादूस. धावा झाल्या 7. एक फलंदाज बाद. हा बॉल फुलर लेनचा होता. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. फुटवर्क नाहीये फलंदाजाचं. पहिल्या बॉलवर सिक्सर मारला याच्या अगोदर, परंतु इथे जागेवरूनच खेळला. डॉट येतोय. भावनाताई घरत आणि त्याचबरोबर तेजस दादा घरत टेंबोडे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपये प्राप्त झालेले आहेत. आपलं मनपूर्वक आभार भावनाताई आणि आपलं कुटुंब. बॉल हवेत आहे, इथे संधी निर्माण झाली आहे. मिड ऑन खाली, प्रतीकने झेल सोडलाय.
कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. इथे मात्र झेल सुटलाय, दबाव बनेल. एकतर धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, तुमच्या समोर टार्गेट या मॅच मध्ये सेट झालाय 57 आणि जर तुम्ही असे झेल सोडले तर मात्र हा सामना तुमच्या टीम साठी नाहीये. सोडू नकोस तू झेल, अन्यथा होशील फेल, कारण या मॅच मध्ये टार्गेट छोटा आहे. 8 धावा झाल्यात. जीत पहिले षटक, चांगली गोलंदाजी. संदेश आता स्ट्रायकिंग एंडला. संदेशने हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच उंचीला महत्व देण्यात आलेलं नाहीये, कारण छोटेखानी उंचीचे खेळाडू रणसम्राट बनलेत क्रिकेटमध्ये. मग भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, त्याच्या अगोदर सुनील मनोहर गावस्कर, या खेळाडूंनी पॉन्टिंग, या खेळाडूंनी भरपूर धावा केल्यात ऍज अ बॅटर. फुलर लेनचा बॉल होता, ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता. ओव्हरची येता इथे समाप्ती होते. पहिले षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर GT11 माकणे टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत 9. एक फलंदाज बाद. दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा, एक फलंदाज बाद. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी राज पाटील आलाय. नऊ धावा फलकावर लागल्यात. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर 9 धावा. सेकंड ओव्हर फार एंड कडून गोलंदाज तयार राज पाटील. पहिला बॉल यॉर्कर. अपील स्ट्रॉंग आहे, स्पष्ट नकार इथे देण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. चांगला भन्नाट काटाकीर यॉर्कर होता आणि अपील इथे फेटाळली आहे पंचांनी, त्याच्यामुळे धावही मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. अशीच गोलंदाजी करावी लागेल. तो थोडासा दबाव बनवावा लागेल. मेन इन पिंक त्यांच्या विरुद्ध मेन इन ब्ल्यू सध्या इन ऍक्शन आहेत. समोर फोर्स केलाय. सरळ जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्ट्रेटिश लॉंग ऑनला येतोय चौकार. 4 धावा. दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचं. या 1 ओव्हर नंतर टॉस केला जाणार आहे, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टननी या लवकरात लवकर टॉस साठी. या ओव्हर नंतर तो टॉस होईल. परत एक वेळा ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट आहे डीप मध्ये. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या 14. रिक्वायर रन रेट 10च्या आतमध्ये आटोक्यात आहे, कारण 57च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 14 धावा झाल्यात. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. राजने 3 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. सुशांतने एक चौकार मारलाय. आता मात्र बैठक. बॉल सीमारेषा पलीकडे, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड आहे तो षटकार. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर
व्यक्तिमत्व महान हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान हे अनिल दादा टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान 6 धाबा येतात. 6 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 धाबा स्कोर बोर्डवर. सेकंड ओव्हरचा खेळ प्रगती पथावर. राजच्या विरुद्ध आक्रमण सुरू केले. संदेशने बॉलला पंख लावल्याने पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परत एक वेळा जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्वतःवर नाराज आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळणार आहे. कमबॅक परत झालाय. लेग ब्रेक समोरून फिरवलाय बॉल, परंतु शरीरापासून दूर ड्राईव्ह केलाय आणि कव्हर्सला फिल्डर नाहीये डीप मध्ये, त्याच्यामुळे फटका तर चांगला शोधला होता, निवडला होता, परंतु बॅटला लागलेला नाहीये. आता मात्र हवेत आहे. फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर खाली. हर्षने टिपलाय झेल. फलंदाज बाद. संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक विकेट गमावली आहे. आता वेळ झाली टॉसची. करूया पुढच्या सामन्याचा टॉस. या आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. विहा 11 भामटपाडा आणि त्याचप्रमाणे तानसा किंग खराटतारा. मी राधा पामाळी मॅडम यांना विनंती करेन, नगरसेविका आहेत आणि टेंबोडे गावातील अतिशय जितेंद्र पामाळे साहेब यांना आपण सातत्याने पाहिलंय. मॅडमच्या शुभ हस्ते नारी शक्तीला सलाम आहे. कॉइन स्पिन केला जाईल. APL आणि यस डेफिनेटली APL आलेला आहे. साईश जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकला. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग. ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी हार्दिक शुभेच्छा. हर्ष आणि साईश मॅडम आपण असं व्हायचं आहे. तर यावेळेला टॉस जिंकलेला आहे तानसा किंग वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. मिस्टर IPL मराठी समालोचक कुणाल दाते सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. प्रफुल्ल पाटील नवसाई यांचा आयफोन 13 हरवलेला आहे आणि तो जर कोणाला सापडला असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. विहा 11 स्टँड मधून तो मोबाईल हरवलेला आहे, त्याच्यामुळे जर कोणाला सापडला तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तो आणून द्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 20. तिसरं षटक सध्या सुरू आहे आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये जीत गावड आलाय गोलंदाजीसाठी. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पॅव्हिलियन एंड कडून गोलंदाजी होईल. विश्वास आणि सुशांत जोडी आता मैदानामध्ये. हलक्या हाताने ढकललाय बॉलला. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल. विश्वास पाटील न्यू बॅटर आणि विश नेटवर्क जे टेलिकास्ट होत आहे या संपूर्ण वेबसाईटचे, या वाहिनीचे ते ओनर आहेत आणि खूप चांगले टेलिकास्ट त्यांची टीम करते. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. डॉट. चांगला वाईड यॉर्कर जीत गावडचा. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी जीत गावडची पाहायला मिळते. धावा येताना दिसत नाहीयेत. धावा 21 वर स्थिर आहेत. आगरी समाजाची महती सांगणारी ही स्पर्धा म्हणजेच आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचे 9वं पर्व. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारलाय. बॉल हवेत होता. फिल्डर आहे तिथे. रन आउट चान्स आहे. डिरेक्ट हिट लागलाय. पंचांकडे अपील केली. स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. याचा अर्थ की वेगाने ती धाव कंप्लीट झाली आहे, त्याच्यामुळे एक धाव आणखीन ऍड होईल. या सिंगलच्या मदतीने धावा वाढतायत. धावा झाल्यात 22. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॅट ड्रॅग केली. घासत नेली विकेट कीपर एंडला आणि त्याचमुळे सुरक्षित आहे बॅटर सध्या मैदानामध्ये. 15 बॉलचा खेळ संपलाय. 15 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 22 ला 2. रिक्वायर रन रेट आता 10 वर जाऊन पोहोचलाय. 10च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये महत्वाचा सामना इथे रंगत असताना GT माकणे या टीमच्या समोर एक 57चं टार्गेट सेट झालं होतं, परंतु सध्या त्यांच्याही नाकी 9 येतील असं दिसतंय. 10ची सरासरी एवढी सोपी नाहीये. सुशांत खेळतोय. 13 वर 7 बॉल त्याने फेस केलेत. विश्वासने खातं उघडलंय.
समोरचा बॉल होता हवेत आहे, म्हणूनच मी म्हटलं तर नाकी 9 येतील. फलंदाज बाद होतोय. सुशांत बॅक टू द पॅव्हिलियन. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल गावड टेंबोडे. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. अनिल दादा गावड उपस्थित आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. आगरी समाजाची शान अप्रतिम गीत त्यांच्यावर लिखित. आणि आता 22 धावा झाल्यात. आणखीन एक विकेट गमावली आहे, त्याच्यामुळे दबाव बनलाय GT11 मागणे या टीमवर. टार्गेट आता थोडस कठीण होत चाललंय. विश्वास पाटील यांच्यासाठी सलग 3 चौकार 3 षटकार जर तुम्ही मारले तर प्रेमित राऊत उर्फ पिंट्या आणि रोहित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. राकेश पाटीलने जर झेल टिपला तर आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सो विश्वास पाटील यांच्यावर नजरा खेळलेल्या त्या मॅच मध्ये. ईशांत नवीन आलेला फलंदाज. ओ चांगली उसळी घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. जीत गावडचं हे षटक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पाव उसळी घेतल्यानंतर बॉल बाहेर निघाला. कटरचा चांगला वापर इथे केला जातोय. मागच्या मॅच मध्ये ईशांतची बॅट खूप चांगली फिरली होती. या मॅच मध्ये पाहूया त्या धाबा येत आहेत का. ओ स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये ऑन साइडला फ्लिक केलाय. आणि हा जो खेळाडू आहे तो ग्रिप थोडीशी वेगळ्या अंदाजामध्ये पकडतो बॅटची. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 23. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये अजूनही धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 18 बॉल 34 धावांची गरज. आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन आयोजित आगरी प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय पर्व 9. आणि खऱ्या अर्थाने गर्वच नाही तर माज आहे आगरी असल्याचा. गर्व नाही तर माज आहे आगरी असल्याचा. आम्ही आगरी काय सांगतो. आगरी समाजात हुंडा पद्धत नाही. आगरी समाजात जो मान आईला आहे तोच मान सुनेला आहे. आणि त्याचमुळे तिजोरीची चावी आईनंतर पत्नीकडे देणारा आपला आगरी समाज. कष्ट मेहनत करून जीवन जगणारा आपला आगरी समाज. फुकटात कुठे मिळेल म्हणून न जाणारा आणि तोच आपला आगरी माणूस, तोच आपला आगरी समाज. आलिशान गाडी बंगला दागिने यांची आवड म्हणजेच आगरी समाज. वृद्धाश्रमामध्ये कधी आई वडिलांना न पाठवणारा आपला आगरी समाज. प्रत्येक वेळी हिंदू धर्माची शिकवण पाळणारा आपला आगरी समाज. आरक्षणासाठी रस्त्यावर कधी उतरत नाही तो आपला आगरी समाज. जीवाला जीव देणारा आपला आगरी समाज. धोका दिल्यावर जीव घेणारा आपला आगरी समाज. दोस्ती केली तर ताटात घेऊन चारतो आणि गद्दारी केली तर घरात घुसून मारतो तो आपला आगरी समाज. चांगला फटका समोरच्या दिशेला एक सिंगल इथे मिळताना दिसेल. म्हणूनच गर्वच नाही तर माज आहे आगरी असल्याचा. एक सिंगल इथे मिळताना दिसते आणि दुसरी धाव. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने आकार घेत असताना 25 धावा 25. ओ ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता. समोरच्या दिशेला फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 26 धावा. हा सामना मी मगाशीच म्हटलं होतं की हा सामना थोडासा फसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. जरी धावा कमी करायच्या तरी मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमने कंबर कसली आहे. गोलंदाजी करणारा संघ चांगली कामगिरी करतोय. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी सध्या सुरू आहे. आगरी प्रीमियर लीग म्हटल्यानंतर वेगवेगळ्या गावातले तरुण एकत्रित आल्यानंतर एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच आगरी प्रीमियर लीग.
त्यातल्या त्यात हक्काचं व्यासपीठ गेले 9 वर्ष 9 पर्व संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाते, म्हणजेच आगरी प्रीमियर लीग. परत एक वेळा तो रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या वर लागून बॉल सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वाच्या बॅट मधून येतोय चौकार. तुमचा कारभार IPL मराठी कॉमेंट्री मध्ये आम्ही कर्जत कसारा शॉट हा शब्द वापरला होता आणि इथे नक्कीच तसाच फटका मारलाय. कर्जत कसारा शॉट मारायचा होता मागे, म्हणजे थर्ड मॅनला बॉल गेला फाईन लेगला. 4 धावा आल्यात. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. परत एक वेळा स्वीप झाडू शॉट, एक रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. वेगाने दुसरी धाव इथे कंप्लीट होईल का? हो, काय ड्रायव्हिंग एफर्ट दाखवलाय. याला म्हटलं जातं संघर्ष. म्हणून तर मी मगाशी म्हटलं होतं आगरी समाज म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव आहे. तो संघर्ष इथं क्रिकेटच्या खेळामध्ये देखील दिसतोय. विश नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, परंतु सध्या आपण पाहतोय क्रिकेट खेळाची आवड प्रचंड मोठी आहे आणि जिथे आपली विकेट वाचवण्याचा हा प्रयत्न होता, बॉल तर हातातच नव्हता आणि तोपर्यंत धावा ऍड होतील 2. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 32-32 57च्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. रिक्वायर रन रेट 10.71 वर जाऊन पोहोचलाय. तो मगाशी 9:15 होता, तो आता वाढलाय 10.71 रिक्वायर रन रेट. त्याच्यामुळे सोपं नाहीये हे लक्ष. मध्ये मध्ये तुम्हाला बाउंड्रीचा शोध घ्यावा लागणार आहे. राज पाटील पुढचा बॉल. राजचा हा बॉल ओव्हर पिच होता. ड्राईव्ह खूप चांगला केलाय डीप मध्ये. फिल्डर आहे, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न केला आणि 2 धावा. लहानपणी प्रत्येक शाळेमध्ये त्या फळ्यावर लिहिलं जायचं, आळस हा माणसाचा शत्रू आहे. इथे तुम्ही त्याला हुल दिली, विश्वास आहे तो त्याच्यावर, स्वतःवर त्याचा भरपूर मोठा विश्वास आहे. त्याला माहित होतं हे अंतर 22 यार्डचं, किती वेगाने मी धावू शकतो आणि किती लवकर इथे दुसरी धाव कंप्लीट करू शकतो. त्याने लगेच कॉल केला दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा मिळतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 34-34. परत एक वेळा ते स्ट्रोकचं सिलेक्शन फसलं. पंचांचा इशारा LBW च्या स्वरूपामध्ये. विश्वास पाटील आउट. 4था धक्का. GT11 मागण्या टीमला 34ला 4. अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. मंगल कडक ऊर्जा आहे मंगल कडक यांच्याकडे. बारा बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 23 धावांची गरज या मॅच मध्ये. काय ग्राउंड बनवलंय, कौतुक व्हायला पाहिजे या संपूर्ण समितीचं, नियोजन कमिटीचं आणि या संपूर्ण ग्रामस्थांचं आणि ग्राउंड कमिटीचं, ज्यांनी हे ग्राउंड बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचमुळे खेळण्यालायक असे हे ग्राउंड याच मैदानावर येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक विरा चषकाचं आयोजन होणार आहे रुपेश पाटील यांच्या माध्यमातून. त्याही स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. चला थोडीशी घाई करा, फास्ट क्रिकेट खेळा, कारण अजूनही भरपूर मॅचेस आहेत. थोडस फास्ट क्रिकेट खेळत राहा. पियुष आता गोलंदाजीसाठी 12 बॉल 23 धावांची गरज. विश्वास आउट झालेत. नवीन बॅटर वैभव मैदानामध्ये. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य सध्या तुम्ही पाहताय. देवरंजी कृष्णा वजे अध्यक्ष, भूपेश धनेश गावड यांना आपल्या स्क्रीनवर ही संपूर्ण कमिटी, आमच्या माता भगिनी
ऑन ड्राईव्ह इथे केलाय. डीप मध्ये फिल्डर येतील लॉंग ऑनला. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. म्हणजेच काय 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज. रिक्वायर रन रेट 12 वर पोहोचलाय. तो मगाशी 1.5 होता, नंतर 10.71 झाला. आता मात्र तो 12 वर जाऊन पोहोचलाय. त्याच्यामुळे धावा करणं कठीण होत चाललंय. बॅटिंग करत असताना GT 11 ला एक मोठा फटका पाहिजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये. येणाऱ्या 2-3 बॉल मध्ये GT 11च्या खात्यामध्ये, तरच तुम्ही या मॅच मध्ये याल. अन्यथा कुठेतरी बॅकफुटला चाललाय हा संघ. या 57 धावसंख्येच्या पाठलागामध्ये देखील असं म्हणायला हरकत नाहीये. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. अजूनही 22. आता मात्र कडक फटका. याच तर गोष्टीची मी चर्चा करत होतो. षटकार पाहिजे या टीमला आणि आलाय मच निडेड सिक्सर. 6 धावा. मागणे या गावाचा गौरव तरे या नावाचा. जर आलं गरू बाब आहे हो त्याचा. 555 फॉर्च्युनर वाल्याचा. त्याची बरोबरी नाही हो कोणाला परवडणार. त्याची बरोबरी नाही. रोहित किनी यांच्याकडून मंगल कडक यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सो हा फायदा आहे खाली नाचण्याचा. परत एक वेळा समोर फटका. फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभवच्या बॅट मधून दुसरा धमाका. षटकार. या गावाचा गौरव तरे या नावाचा. जर आलं गरू बाब आहे हो त्याचा. 555 फॉर्च्युनर वाल्याचा. थँक्यू. अचानक ती लहानपणीची आठवण झाली. ते जत्रेला गेल्यावर चाबीचे भावले यायचे आणि सेम तसा डान्स मंगल कडकचा पाहायला मिळालाय. हे खासियत आहे. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं मंगल कडक यांचं. या रणरणत्या उन्हामध्ये, भर उन्हामध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांना काही वाटत नाही, परंतु एखाद्या डान्सरला भरपूर काही वाटतं. हा बॉल थोडासा बाहेर ठेवला बॅटर पासून दूर. 8 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. अजूनही या सामन्यामध्ये 8 बॉल 10 धावा. 2 षटकाराने सामना थोडासा बदलला वैभवने. परत एक वेळा वैभवचा ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. 9 धावांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 9 धावा. हा सामना कडक होतोय, चांगला रंगतोय. प्रेक्षकांचा पैसा वसूल होतो या सामन्यामध्ये. आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी, क्रिकेटच्या माध्यमातून आगरी समाज एक होण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या लीगच्या माध्यमातून आज आपल्या आगरी कुटुंबातील मुलं एकत्रित येतात, क्रिकेट खेळतात. त्यामुळे वेगवेगळ्या गावांमध्ये मैत्रीचे संबंध जोपासले जातात. आपला समाजाचा एकोपा वाढतोय. आणखीन एक यॉर्कर, एक चांगला बॉल आणि हेच उद्दिष्ट उराशी बाळगून आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन खूप चांगली कामगिरी करतायत. नरेश दादा यांच्याकडून देखील मंगल कडक यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला कडक होऊन जाऊ द्या बेधडक. यस डीजे. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा. यांच्या घरी सर्फ एक्सेलची फॅक्टरी आहे. 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 9 धावा हे समीकरण मॅच ऑन. फन विथ क्रिकेट. या कडक साहेब आपले 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. परत आलेत, अजून आलेत.
सारंग आलाय गोलंदाजीसाठी. लास्ट ओव्हर मध्ये 9 धावा डिफेंड करायचे आहेत. पाहूया या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी केली जाते सारंग याच्या माध्यमातून. वैभव आहे समोर. सहा बॉल आणि 9 धावांची गरज आहे. सारंग बिरवाडीचा ब्रँड गोलंदाजीसाठी 6 बॉल 9 धावांची गरज आहे. पहिला बॉल फुल टॉस. पहिल्याच बॉलवर एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला 4 मारलाय 4 आणि इथे कमी केलाय भार. येतोय चौकार. पाच बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण असणार आहे आता या मॅचच्या दरम्यान. सामना या चौकाराने आणि या फुल टॉसने थोडासा खुला झालाय. GT11 माकणेच्या टीम साठी समर्थकांसाठी 5 बॉल 5 धावा हे समीकरण. चला नेक्स्ट मॅच ची तयारी आता लगेच सुरू होईल. दोन्ही टीम रेडी राहायचंय पुढच्या मॅच साठी. लगेचच पुढचा सामना तुमच्या भेटीला येतोय. फुल टॉस आणि इथे मात्र फिल्डर खाली आहे. फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये फटका सजवलाय. वैभव आउट. दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. चिठी दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. दादा तुमचा कारभार बघाय हो लय जबर. चिठी दादा तुमचा कारभार. वैभवच्या बॅट मधून त्या 17 धावा आल्यात परंतु अजूनही सामना संपलेला नाही. आता 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे सगळा संघ एकत्रित येतोय. टीम हडल त्यांना माहिती आहे आता कुठेतरी सामना जिंकण्याची संधी आपल्याकडे देखील आहे. तो प्रयत्न करायला पाहिजे कारण आज सामना संपलेला नाहीये. इथे जर एखादा डॉट बॉल अजून एखादी विकेट जर घेतली तर मॅच मध्ये येऊ शकतात. यंगस्टार टेंबोडे आणि तोच प्रयत्न आहे यंगस्टरचा. आतापर्यंत चांगला खेळ केलाय. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. सामना बरोबरी सुटला तर दोन्ही टीमला 1-1 पॉइंट मिळेल. ग्रुप ए मधला एक सामना टाय झाला होता. 1 बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना तो षटकार आला होता. पहिला सामना होता त्या ग्रुपचा. 4 बॉल 5 बॉल हवेत आहे. टायमिंग फसलंय. फिल्डर आहे खाली आणि प्रतीकचा प्रयत्न झेल टिपलाय. दुसऱ्या प्रयत्नात फलंदाज बाद. मी म्हटलं होतं आज सामना अजून संपलेला नाहीये. मॅच ऑन. 3 बॉल मध्ये 5 धावांची गरज. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बोलबाला नावाचा. 60 नंबर इनोवा गाडीचा. त्याची गावड दादाचा. 60 नंबर गाडीचा. त्याची गावड दादा. भूपेश गावड आपल्या या संपूर्ण वेलफेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी देखील मोठी जबाबदारी घेतली आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. देवानंदजी वजे यांच्या बरोबरीने खूप चांगलं काम तेही करतायत. योगेश तरे करतायत. रुपेश पाटील करतायत खजिनदार म्हणून. रत्नकांत पाटील करतायत सल्लागार म्हणून. किशोरजी वजे सहसचिव. प्रशांत केनी सहखजिनदार. यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण सातत्य 9 वर्षाचं परंपरा आणि अखंडित ती वाटचाल आगरी प्रीमियर लीगची. 3 बॉल 5 धावांची गरज. मॅच ऑन. मॅच मध्ये पलटवार केलाय. पुढचा बॉल यंगस्टर. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज धावतोय. एकच धाव इथे मिळताना दिसेल. म्हणजेच काय 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. रन बॉल इक्वेशन पाहिजे होतं या मॅच मध्ये परंतु तरी त्याच्यानंतर कमबॅक झालंय. गोलंदाजाकडून ते कमबॅक करण्यात आलं आणि हा सामना आता शेवटच्या बॉलवर जाईल असं दिसतंय. शेवटचे 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे.
या बॉलवर डॉट बॉल आला तर मॅच शेवटच्या बॉलवर, या बॉलवर विकेट आली मॅच शेवटच्या बॉलवर, या बॉलवर मोठा फटका आला तर सामना GT11च्या खात्यामध्ये 2 पॉइंटची कमाई तिथे होईल. त्यामुळे शेवटचा बॉल आणि शेवटचे 2 बॉल किती महत्वाचे आहेत याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचची एक रिदम आहे, मोमेंटम आहे, तो तसाच राखला गेला पाहिजे. शेवटचे 2 बॉल मध्ये 4 डगआउट मध्ये टेन्शन आहे GT11 मागण्याच्या. त्याचं कारण आहे धावा करायच्या होत्या टीमला, 57 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत, 53, 2 बॉल 4 धावांची गरज. विकेटही 6 गमावलेले आहेत आतापर्यंत GT11ने. त्याच्यामुळे हा सामना जिवंत आहे यंगस्टर साठी. चांगली कामगिरी, दोन्ही टीम चांगल्या खेळलेल्या आहेत. पैसा वसूल मॅच इथे रंगत असताना आगरी प्रीमियर लीग मध्ये साखरे गावात. पुढचा बॉल बीट करून चालला विकेट कीपरच्या हातात आणि डॉट. म्हणजेच काय, लास्ट बॉल वर कहाणी लिहिली जाईल आता या बॉल वर. या मॅचची काय गोलंदाजी केली आहे. बॉल पडल्यानंतर सरळ आतमध्ये आला आणि विकेट कीपरला देखील हुलकावणी दिली आहे, बॅटरला देखील हुलकावणी दिली आहे. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं आगरी प्रीमियर लीग आहे, इथे संघर्ष तुम्हाला शेवटपर्यंत दिसेल. संघर्ष पराकोटीचा आहे आणि हा सामना पैसा वसूल रंगत असताना शेवटच्या बॉलवर हा सामना गेलाय. दोन्ही टीमला आता समर्थन देऊया. पैसा वसूल मॅच दोघांनी दाखवली आहे. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजे. लास्ट बॉल, एका बॉल मध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 4. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला ईशांत. पाहूया आगळी वेगळी शैली आहे त्याची, बॅट पकडण्याची, ग्रिप करण्याची. लास्ट बॉल, 1 बॉल 4 धावा करायची आहेत. शेवटच्या बॉलवर पायावर लागलाय बॉल, त्यामुळे हा सामना यंगस्टरच्या दिशेने झुकलाय. सामना इथे जिंकताना दिसेल. वेल प्ले टीम यंगस्टर टेंभोडे. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बलबला नावाचा, पालघर जिल्ह्यामध्ये झाला बलबला. सो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सारंग ठरलाय, ज्याने शेवटचा षटक टाकला आणि धावा डिफेंड केला आपल्या टीमसाठी. 2 धावेने हा सामना इथे जिंकून दिला यंगस्टर टेंभोडेला. सारंग ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच. कुणाल दत्ते सरांचा आवाज आपण ऐकलात. पण पाहतायत ऑन स्क्रीन अपेक्षा कुडू, सारा कुडू. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ड्रीम लुक ब्युटी हेअर सलून अँड मेकअप अपेक्षा, जे इंस्टाग्रामवर भरपूर रील्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सारा मेकओव्हर या रील्स आपण पाहू शकतायत आणि खरोखरच या दोन्ही बहिणींना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. त्यामध्ये अवर सर्व्हिस आपल्याला वेगवेगळ्या